आणि आता फडणवीसांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या दिलेल्या महत्त्वाच्या माहितीकडे वळूया। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात विचार करू असं फडणवीस बोललेले आहेत। मात्र निकषात बसणाऱ्या बहिणींना लाभ देऊ असं वक्तव्य फडणवीसांनी केलंय। बघा, महत्त्वाचं वक्तव्य आहे फडणवीसांचं। सध्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिना 1500 रुपये दिले जातात, मात्र महायुतीनं 2100 रुपये देऊ अशी घोषणा केली होती। त्यामुळे आता कुणाकुणाला 2100 रुपयांचा लाभ मिळणार हे पाहावं लागेल। पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत, सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत। आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं। त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे। जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू। त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू। स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये। तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीसांनंतर शिंदे काय म्हणाले ते आपण पाहूयात। लाडकी बहीण योजना जी आहे आताच आमची कॅबिनेट झाली आणि त्याच्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना सांगितलंय आपली लाडकी बहीण योजना जी आहे ही पुढचा लगेच डिसेंबरचा हप्ता हाच आपला तो तात्काळ खात्यात गेला पाहिजे। त्यामुळे आम्ही पूर्ण त्याचं तरतूद केलेली आहे, काही त्याच्यामध्ये अडचण नाही।